हॅलो, आज आपण बघणार आहोत द वर्ल्ड अराउंड अस पार्ट 2 स्टँडर्ड 3 चॅप्टर नंबर 4 मार्केटचे क्वेश्चन आन्सर्स. क्वेश्चन नंबर 1, राईट द नेम्स. ए, अ पर्सन हू सेल्स गुड्स. गुड्स म्हणजे वस्तू. जे लोक वस्तू विकतात त्यांना आपण काय म्हणतो? सेलर. करेक्ट. B, द पर्सन हू बाईज गुड्स. जे विकत घेतात, बाय करतात, ते कोण असतात? बायर्स. C, द प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स टेक्स प्लेस. ज्या ठिकाणी वस्तू विकल्या जातात आणि विकत घेतल्या जातात त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो? मार्केट. Question number 2. Complete the concept map of types of markets and the goods sold in them. आता इथे तुम्हाला काही टाइप्स ऑफ मार्केट्स दाखवले आहेत. तिथे कुठल्या वस्तू विकल्या जातात ते तुम्हाला या बॉक्सेसमध्ये लिहायचं आहे. पहिल्यांदा हे जे छोटे बॉक्स आहेत त्यामध्ये आपण काय लिहिणार आहोत की कोणत्या प्रकारचं मार्केट आहे ते आपण लिहिणार आहोत. ओके, हा कोण आहे? स्ट्रीट वेंडर. मग इथे आपण लिहायचं आहे स्ट्रीट वेंडर. ओके, त्याच्यानंतर हे कुठल्या टाईपचं मार्केट वाटतंय तुम्हाला? इट इज अ लोकल मार्केट. इट इज अ लोकल मार्केट. नेक्स्ट, what is this? This is a shopping mall. This is a shopping mall. आता आपण यांना सोडून अजून एक प्रकारचं मार्केट पाहिलं होतं. इथे चित्र नाही आहे पण आपण लिहिणार आहोत. ते आहे सुपर मार्केट. सुपर मार्केट. आणि आपण आता बघितलं होतं की ह्या ठिकाणी काय काय विकलं जातं ते. पहिले स्ट्रीट वेंडर पाशी काय असेल विकायला? हातगडीवरती लोक काय काय विकायला येतात? व्हेजिटेबल्स, फ्रुट्स हे विकायला येतात, बरोबर. लोकल मार्केटमध्ये तुम्ही आईबरोबर जात असाल तिथे काय काय वस्तू विकल्या जातात? इथे बघा चित्र दिसेल तुम्हाला. गार्लँड आहेत. त्या गार्लँड म्हणजे हार. हार कशाचे असतात? फ्लावर्स. सुट्टी फुलं सुद्धा विकली जातात तिथे. त्याचबरोबर अजून काय विकलं जातं? फ्रुट्स. फळं इथे दिसत आहेत का तुम्हाला? पायनॅपल, वॉटरमेलन, पेअर, ऑरेंज हे फ्रुट्स. आता मला सांगा शॉपिंग मॉल, हा जो शॉपिंग मॉल आहे तिथे काय काय विकलं जात असेल सांगा बरं मला. आपण पाहिलं होतं टॉयज, क्लोथ्स. याच्यानंतर अजून काय असतं? फर्निचर. ऑल्सो यू कॅन राईट इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. इलेक्ट्रिक अप्लायन्सेस कोणते कोणते आपण बघितलेलं? आयर्न, फ्रीज, वॉशिंग मशीन. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. सुपर मार्केट. सुपर मार्केटचं मी तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा सांगितलं होते सिम्पलमध्ये. काय सांगितलं होतं? डीमार्ट आणि स्टार बाजार, बिग बाजार हे सुपर मार्केटचे एक्झाम्पल्स आहेत. तर तिथे काय काय विकलं जातं? ग्रोसरीज. ग्रोसरीज म्हणजे काय? आपण ज्याला किराणा म्हणतो तो म्हणजे ग्रोसरीज. धान्य हे सगळे येतात ग्रोसरीजमध्ये. त्या व्यतिरिक्त ब्रेड म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स जे काही असतात ते सुद्धा विकले जातात. बिस्किट्स. अलॉंग विथ दिस कॉस्मॅटिक्स. तर हे
4 टाईप्सचे मार्केट आहेत. त्या मार्केटमध्ये काय काय विकलं जातं ते आपण इथे बघितलं. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. Look at the bill or receipt of the items brought from the shop and answer the following questions. आता तुम्हाला पहिले काय करायचं आहे, इथे खाली बिल दिलेलं आहे, इनवॉइस दिलं आहे ज्याला तुम्ही म्हणू शकता, रिसीट आहे, ती रिसीट बघायची आहे आणि मग या प्रश्नांची उत्तरं द्यायची. आपण पहिले रिसीट बघून घेऊया. टॉय अँड जॉय हे त्या दुकानाचं नाव असेल. हा GST नंबर आहे. त्याच्यानंतर हा ॲड्रेस आहे, रंकाळा चौपाटी कोल्हापूर. मोबाईल नंबर, ईमेल ID, इनवॉइसची तारीख, इनवॉइसचा नंबर, काय काय विकत घेतलं त्या वस्तू, त्यांचे नंबर, त्या केवढ्याला होत्या, त्याच्यावरती किती टॅक्स लागला आणि टोटल अमाऊंट काय झाली, हे पूर्ण या इनवॉइसमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. तर आता आपण प्रश्न बघूयात आणि त्याची उत्तरं लिहूयात. व्हॉट काइंड ऑफ शॉप इज धिस? आता मला सांगा हे दुकान कशाचं असेल? तुम्हाला नावावरनं काय कळतंय? टॉय अँड जॉय म्हणजे? येस, इट इज अ टॉय शॉप. इट इज अ टॉय शॉप. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. राईट द नेम्स ऑफ द आयटम्स ब्रॉट ॲज शोन इन द रिसीट. बॉट, ज्या वस्तू विकत घेतलेल्या होत्या त्यांची नावं काय आहेत ते तुम्हाला ही रिसीट बघून सांगायचं आहे. काय वस्तू आहेत, आयटम कोणते आहेत? बॅटरी, ट्रेन आणि ट्रायसिकल. तुम्हाला इथे लिहायचं आहे ट्रायसिकल आणि इथे वरती तुम्ही जागा आहे तिथे लिहू शकता बॅटरी, ट्रेन. क्वेश्चन नंबर 3. राईट द डेट ऑफ परचेस मेन्शन ऑन द रिसीट. आता मला सांगा रिसीटवरती कोणत्या दिवशी ही विकत घेतलेल्या आहेत वस्तू हे दिसतंय तारीख. 1 जानेवारी 2026. तुम्हाला ही डेट इथे लिहायची आहे. 1 जानेवारी 2026. 4th. According to the receipt, what is the total amount to be paid to the shopkeeper? दुकानदाराला ही रिसीट बघून शेवटी किती पैसे दिले पाहिजेत हे तुम्हाला दिसतंय. पाहू शकता तुम्ही 808 टोटल अमाऊंट जी आहे ती द्यावी लागणार आहे, म्हणजे ₹808. Has the shopkeeper given any discount? If yes, how much? आता या रिसीटवरती कुठेही तुम्हाला डिस्काउंट असा लिहिलेला शब्द दिसतोय का? अमाऊंट दिसतीये का? नाही. त्यामुळे दुकानदारानं कोणतंही डिस्काउंट दिलेलं नाही. मग हे तुम्ही कसं लिहाल इथे? नो शॉपकीपर has not given any discount. नेहमी प्रयत्न करायचा आहे की आपण उत्तर जे आहे ते एका वाक्यात, पूर्ण वाक्यात देऊ, केवळ एका शब्दात नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे? हा टेबल कंप्लीट करायचा आहे. टेबलमध्ये काय कॉलम्स आहेत? वीकली मार्केट, सुपर मार्केट, शॉपिंग मॉल. आता आपण हे तिन्ही टाईप्स बघितलेत लेसनमध्ये. तर आपण इथे काय लिहायचं आहे की वीकली मार्केटमध्ये काय काय मिळतं, सुपर मार्केटमध्ये काय काय मिळतं आणि शॉपिंग मॉलमध्ये काय काय मिळतं ते लिहायचं आहे. बघा बरं, वीकली मार्केट जिथे गेले होते, कोण गेलं होतं? बाबा, रमा आणि कोण होतं बरं रमासोबत? रमासोबत होता तिचा भाऊ रघु. त्यांनी काय काय घेतलं होतं त्याची लिस्ट आपल्याला माहिती आहे, तर आपण ते इथे लिहायचं आहे. इथे सुद्धा दिलं आहे बघा काय काय असतं. लिफी व्हेजिटेबल्स, कलरफुल फ्लावर्स, फ्रेश फ्रूट, स्पाइसेस, पापड, चिप्स, स्नॅक्स
ॲज वेल ॲज स्वीट्स. मग आपल्याला इथे ते लिहायचं आहे. पापड, स्वीट्स, ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्लावर्स, फ्रूट्स. याच्या व्यतिरिक्त अजून काय बरं ते घेऊन गेले होते? इथे बघा वर्षा आली होती. वर्षा आणि तिचे आजोबा तेही काय घेऊन गेले होते? कलरफुल बीड्स आणि गार्लँड. गार्लँड म्हणजे आपण बघितलं होतं हार. मग तेही लिहायचं आहे. गार्लँड. त्यासोबत ते अजून काय घेऊन गेले होते? कॉपर बेल म्हणजे घंटा. या गोष्टी ज्या आपण बघितल्यात त्या आपण लिहिल्या. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही माहीत असेल तर तुम्ही लिहू शकता. सुपरमार्केट आणि शॉपिंग मॉल यातला डिफरन्स. शॉपिंग मॉलमध्ये फर्निचर, टॉईज, क्लोथ्स, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस या गोष्टी मिळतात. आणि सुपरमार्केट जसं की डी मार्ट, स्टार बाजार, बिग बाजार ते. त्या सुपरमार्केटमध्ये काय काय मिळतं? ग्रोसरीज, ब्रेड, बिस्किट्स. याच्या व्यतिरिक्त अजून काय मिळतं? कॉस्मॅटिक्स, टॉईज. आणि शॉपिंग मॉलमध्ये काय काय मिळतं बरं? क्लोथ्स, कपड्यांची वेगवेगळी दुकानं असतात. इथे सुद्धा टॉईजचे शॉप्स तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर सिनेमा थिएटर्ससुद्धा असतात शॉपिंग मॉलमध्ये. कार्स असतात विकण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त अजून काय असतं? फर्निचर, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे बघायला मिळतात? शॉपिंग मॉलमध्ये. Now we will see question number 5. Write the reasons. First question. Rama carried cloth bags with her while going to the market. रमानी मार्केटला जाताना तिच्याबरोबर कापडी पिशवी घेतली होती. का घेतली होती? Answer. Use of plastic carry bags is harmful to the environment. We cannot use them multiple times. So, Rama carried cloth bags while going to the market. आपण जर प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग वापरल्या तर त्या वातावरणासाठी, पर्यावरणासाठी वाईट असतात आणि त्या आपण जास्त वेळा मल्टिपल टाइम्स वापरू शकत नाही. त्यामुळे रमानी काय केलं? क्लोथ बॅग घेतली तिच्यासोबत. Now question number 2. Father told Rama that some things are done not because we like them but because they are necessary. रमाच्या बाबांनी तिला सांगितलं की काही गोष्टी आपण आवडतं म्हणून करत नाही, त्या आपण त्या गरजेच्या असतात म्हणून करतो. असं का केलं? सो आन्सर. Rama requested her father to buy anything except bitter gourd and dill leaves. रमाने तिच्या बाबांना सांगितलं होतं की काहीही विकत घ्या तुम्ही, पण बिटर गार्ड आणि डिल लीव्स घेऊ नका. त्यामुळे ते काय म्हणाले? देन फादर टोल्ड हर दॅट एव्हरी व्हेजिटेबल हॅज इट्स ओन न्यूट्रिएंट्स अँड सम थिंग्स आर डन नॉट बिकॉज वी लाईक देम. तर प्रत्येक भाजीमध्ये काही तिचे स्वतःचे न्यूट्रिएंट्स असतात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट आवडते तीच नाही, तर कुठली गोष्ट गरजेची असते ती सुद्धा करणं गरजेचं असतं. Question number 3. The sailors were loudly calling out to advertise their goods. सेलर्स म्हणजे जे विकत होते ते मोठमोठ्यांदा त्यांच्या प्रॉडक्टविषयी ओरडून सांगत होते. का सांगत होते? The sellers were loudly calling out to advertise their goods so that people would get to know about their goods.
सो बायर विल कम अँड बाय फ्रॉम देम. बायर्स येतील आणि त्यांच्याकडनं ते वस्तू विकत घेतील आणि त्यांना कळेल की कोण काय विकतंय काय नाही विकत आहे. यासाठी सेलर्स मोठमोठ्यांदा ओरडून त्यांच्या गुड्सविषयी ॲडव्हर्टाइजमेंट करत होते. Question number 4. Raghu had bought a shopping list from home. रघुनी शॉपिंग लिस्ट आणली होती घरून. का आणली होती? Raghu had bought a shopping list from home so that he could buy only the things needed and not forget anything. कुठलीही गोष्ट विसरू नये आणायची आणि कोणतीही एक्स्ट्रा वस्तू घरी आणू नये यासाठी रघु शॉपिंग लिस्ट घेऊन गेला होता. Question number 6. Write short answers for the following questions. First, what all did Rama's father buy from the market? रमाच्या बाबांनी मार्केटमधनं काय काय घेतलं होतं? Rama's father bought fruits, vegetables, snacks, sweets, cotton for grandmother, green chilies for neighbor, also red and green lacquer bangles for Rama and a spinning top for Raghu. इथे काय काय घेतलं होतं ते लिहिलंय. फ्रूट्समध्ये तुम्ही लिहू शकता 1 dozen banana and guavas. तेही लिहू शकता तुम्ही. Now we will see question number 2. Prepare a list of instructions to follow while buying things. वस्तू विकत घेताना तुम्ही काय इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या पाहिजेत त्याची लिस्ट आहे. Make a list of items before going to the market. Buy only the things you need. Check the quality and price along with the weight. Keep the bills सेफली. तुम्हाला काय करायचं आहे? मार्केटला जाण्याआधी लिस्ट बनवायची आयटम्सची. त्याच्यानंतर ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच विकत घ्यायच्या आहेत. क्वालिटी आणि वेट अलॉंग विथ द प्राईस तुम्हाला बघायची आहे. आपण इथे बघितलं होतं जागू ग्राहक जागूमध्ये. आणि सगळी जी बिलं आहेत ती तुम्हाला सेफली ठेवायची आहेत. Question number 3. What is the use of barcode system? The barcode system is used to find the price of the product. It helps in billing and keeping the record of the item. बारकोड सिस्टम कशासाठी यूज होतं? प्राईस समजण्यासाठी प्रॉडक्टची, बिल करण्यासाठी आणि त्याचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी. If you have liked this video, please like and subscribe the channel. इकडे तुम्हाला पुढच्या नेक्स्ट लेसनचा लिंक मिळून जाईल. थँक्यू.